SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। आखाती देशांमध्ये निर्यात झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होत असून वितरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने LPG ला पर्याय म्हणून केरोसिन वितरणाचे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याला एकूण 3744 किलोलीटर केरोसिन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी 228 किलोलीटर केरोसिनचा कोटा निश्चित करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत केरोसिनचा साठा, वितरण यंत्रणा तसेच नागरिकांना आवश्यकतेनुसार योग्य पद्धतीने केरोसिन उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांना पारदर्शक आणि सुरळीत वितरणासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। बैठकीस महापौर हिमगौरी आडके आहेर, स्थायी समिती सभापती श्री मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त सौ मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।